हा बोला बोला
भोजना मागती तुप पावकर भजना मागती तुप पावकर भोजना मागती तुप पडिला विसर स्वप्ना मागू नायकडे उपगणांतरा नायकडे उपगणांतरा म्हणून या तरा काय झाले बाबाजीने आपले सांगितले बाबाजीने आपले सांगितले ना बाबाजीने आपले सांगितले मंत्र दिला रामकृष्ण आज शुद्ध लक्ष्मी पाहुणी गुरुवार माग शुद्ध लक्ष्मी पाहुणी गुरुवार बोला उभार तुका म्हणे
महाराज की जय, ब्रह्म एकनाथ महाराज की जय।
सत्यगुरुराय कृपामज केले तरी नाही घडले सेवा सापडून वाटे जाता गंगा मस्तकी तो जाण ठेविला योजना मागती खूप पावशेर अडीला घुसर सपना मागे बाबाजीने आपुले सांगितले मंत्र दिला रामकृष्ण माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला तुका म्हणे सापडविले वाटा मस्तकी तो गाणा ठेवला विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभामा रुक्मिणी पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण त्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरु सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक सेवे लागी तुमच्या लागलो निबकरणा अहो स्वामी कृपया देवा यावरी न करावा अवघे नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्णपुरती दयांचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण हे वंदू श्री गुरुचे चरण ते नमस्कारुनी आता मस्तके पायावरी यावार करू संतांच्या गुरुराय कृपा मज केली तरी नाही घडली सेवा काही सापडविले वाटा जाता गंगा मस्तकी तो जाण ठेवला श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आपल्या या अलौकिक अशा अभंगामधून संत तुकाराम हे देवनिवासी मोठे संत वैराग्य मूर्ती जरी काळाला लाथ म्हणून सदैव वैकुंठ गमन केलेले आणि वैराग्य मूर्ती आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कळसस्थानी असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या गाच्यातील आजचा दिवस म्हणजे जगद्गुरु संत तुकारामांना अनुग्रह झालेला हा दिवस आहे. आजचा दिवस एक सुंदर चांगल्या परवडीचा दिवस आहे. कारण या अभंगामध्ये
आणि त्यांना जो अनुग्रह झाला तो अनुग्रह सत्य आहे. तो अनुग्रह सेवा नाही करताना सुद्धा दिलेला आहे. आणि त्या अनुग्रहामध्ये सद्गुरूंनी पावशेर तूप सुद्धा मागितलेला आहे. तो पावशेरच का मागितला, तूपच का मागितला, त्या गोष्टीचा विचार सांगत असताना आणि त्यांच्या स्वप्नामध्ये जाग आल्यानंतर त्यांच्यामध्ये पडलेला दुरावा का झाला, माझ्या सेवेमध्ये कुठं कमी पडलो, असं तुकाराम महाराजांनी त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये म्हणलेलं आहे. त्याचबरोबर तुकाराम महाराजांनी याद्वारे एक संतांची मालिका सुद्धा सांगितलेली आहे, गुरुची मालिका. कारण प्रत्येक संप्रदायामध्ये एक गुरुची परंपरा असते, गुरुची मालिका असते आणि ती मालिका, ती परंपरा सुद्धा या अभंगामध्ये सांगितलेली आहे. आणि शेवटी बाबाजींनी आपल्या संत तुकाराम महाराजांना रामकृष्ण हरी हा मंत्र आज देऊन अनुग्रह दिलेला आहे. आणि तो दिवस आजचा माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुकामुळे असा या अभंगाचा भावार्थ आहे. कीर्तन सुरुवात करण्यापूर्वी एक प्रतिपादन अल्पसा परिवार सांगायचा तो असा. सोलापूर कैकाडी समाज भजनी मंडळ आपल्या सोलापूरतून आलेली दिंडी आणि आमच्या या त्याच्यावर सोलापूर समाज भजनी मंडळातून जे संयोजक आहेत ते संयोजकांच्या वतीने हा म्हणजे आज मला हा सेवा मिळालेला आहे. आणि तो सेवा नसून एक चांगल्या पर्वणीमध्ये मला दिला गेलेला प्रसाद आहे. आणि तो दिलेला प्रसाद आपण सगळ्यांनी वाटून घेऊया. आणि मला या आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज आपल्या या कार्यक्रमामध्ये दुर्गंधावर असणारे सोलापुरातले उत्कृष्ट मुख्यमंत्री आमचे हरिभक्तपरायण संभाजी महाराज गेले. त्याचबरोबर माझ्या उजव्या साईडला असलेले दुर्गंधाचार्य हे सुद्धा एक शिक्षक आहेत, मुले सुद्धा सर शिक्षक आहेत. त्यांनी सुद्धा दुर्गंध एक नंबर सुद्धा वाजवतात. आमचे हरिभक्तपरायण चोर महाराज भंसकडे आणि माईवर असणारे आमचे सोलापुरातले उत्तम गायक ते आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करणारे आणि आजची सेवा इथं होण्यासाठी प्रयत्न करून सेवा उभे राहून आमच्याबरोबर चाल म्हणणारे आमचे उत्तम गायक आमचे पुरुषोत्तम कुलशेखर हरिभक्तपरायण. त्याचबरोबर मग माझ्यासमोर मोठे आमचे दिग्गज महाराज मंडळ सुद्धा आहेत. त्यात सोलापूरचे उत्तम अभ्यासू आणि उत्तम सांगणारे प्रवचन कीर्तन सांगणारे आमचे परमस्नेही हरिप्रसाद धर्माधिकारी महाराज ते सुद्धा आज माझ्या कीर्तन उभे आहेत. माझं परम भाग्य आहे. त्यांच्यापुढे मला आज कीर्तन सांगण्याची वेळ आहे. जर माझं काही चुकलं तर महाराज सांभाळून देतील आणि जिथं चुकतं तिथं मला सांगतील. मी अशी आशा व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे या दिंडीचे असणारे महेश महाराज जाधव बाकीचे सगळे नाव आमचे शाणे महाराज सुद्धा इथं आज आलेले त्यांच्याकडून व्यवहार आज माझ्या सेवेला त्याला पाहिलं मला आनंद वाटला. आणि त्याच बाकीचे नाव माहीत नाही, सगळ्यांचे नाव आज त्या सगळ्यांचे नाव घेतो. असे नाव घेतलो बसलेले सर्व महिला वर्ग आणि बालक वर्ग आणि सर्व वारकरी या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या अभंगामध्ये आपल्याला सांगतात संत तुकाराम महाराजांना जो अनुभव आला तो स्वप्नात आला. बऱ्याच वेळा असं वाटतं स्वप्नात जे येतं ते खरं असतं तो खोटं असतं. त्याच्यावर बरेच जणांचा पाठीत वाद आहे. पण तुकाराम महाराजांच्या स्वप्नामध्ये जो अनुग्रह झाला तो असा झाला. तुकाराम महाराजांनी नेहमीप्रमाणे भंडारी डोंगरावर झोपलेले होते आणि झोपेत असताना सकाळी त्यांना स्वप्न झाले आणि स्वप्नामध्ये ते गंगा स्नानासाठी चाललेले होते गंगेला इंद्रायणीला. ते जात असताना त्यांना सद्गुरू भेटले आणि सद्गुरू दिसल्यानंतर तुकोबरायाने त्याला साष्टांग दंडवत केला. दंडवत केल्यानंतर त्या सद्गुरूंनी तुकाराम महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला, गुरु दीक्षा दिली, अनुग्रह दिला. आणि दिल्यानंतर सद्गुरूंनी पावाशेर तूप मागले.
असताना त्यांना स्वप्नेतून जाग आली आणि सगळं खरं आहे तुकोबारायांना माहित आहे पण आपल्याला माहित नाही. हे माहिती करून देण्यासाठी ते आता सगळं सांगतात हे सगळं सत्य आहे. म्हणून अभंगाच्या सुरुवातीला त्यांनी शब्द टाकलेले सत्य गुरुराय. म्हणजे माझ्या गुरुरायाने मला जी कृपा केली ना ती कशी आहे? सत्य आहे. कारण संत हे भक्तासाठी जो भक्ती करतो संतांसाठी देवासाठी त्यांच्यावर प्रसन्न जेव्हा संत होतो किंवा देव होतो त्यावेळी त्या शिष्याचा त्या भक्ताचा अधिकाराची पारख करत असतो. कारण पहिल्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे सत्य गुरुराय कृपा मत केली परी नाही घडली सेवा काही. तुकोबाराय महाराज म्हणतात मी तर सेवाच केली नाही तर माझ्यावर सद्गुरूंनी कृपा कशी केली. आणि आपल्याला माहित आहे आपण परीक्षाच नाही दिली तर आपल्याला पास झालो तर बोगस पास म्हणतो. आपल्याला माहित आहे बघा आपण अभ्यास केला नाही परीक्षा दिली नाही रिसिट आलं नाही पण आपण पास झालो. हा प्रकार आपल्याला विश्वास बसत नाही. तसं तुकाराम महाराज स्वतः म्हणतात की परी नाही घडली सेवा काही. माझ्या हातून तर अशी सेवा घडली नाही की सद्गुरूने मला आशीर्वाद द्यावा मला दीक्षा द्यावी पण सद्गुरूने मला दिले नाही. सद्गुरू का दिले तर कृपा सुद्धा 4 प्रकारचे असतात. सद्गुरू कृपा करत असतो तो 4 प्रकाराने करत असतो. एक आहे शब्दाच्या रूपाने सद्गुरू आपल्याला कृपा करतो. दुसरा आहे दृष्टीच्या मार्गाने सद्गुरू आपल्याला कृपा करत असतो. आणि तिसरा आहे तो संकल्पनेच्या मार्गाने आपल्यावर कृपा करत असतो. आणि चौथा आहे स्पर्शाने आपल्यावर कृपा करतो आपल्यावर कृपा करत असतो. असे कृपेचे 4 प्रकार आहेत. आपण एकच प्रकार पाहूया आणि आपण त्याच्या पुढे जाऊया. शब्दकृपा संत सहज बोलतात आणि आपलं कल्याण करतात शब्दाच्या माध्यमातून. सहज बोलणे उपदेश करुणे संत सहज बोलतात पण आपलं हित होतं तेवढं ताकद त्या शब्दामध्ये असतं. एकदा काय झालं तुम्हाला माहित आहे कोल्हापूर गाव आणि कोल्हापुरामध्ये गाव आहे तो गाव एक तमाशासाठी प्रसिद्ध आहे. आणि तमाशामध्ये काम करणारा हा मारुती नावाचा माणूस त्या तमाशाच्या फडाचा सगळं सांभाळ करायचा तो नेतृत्व तो स्वतः करायचा. मला सांगायचं शब्दाचं कृपा बरं का त्यासाठी मी हा उदाहरण देत आहे. आणि मारुती यांनी त्या तमाशामध्ये फडावर काम करत असताना त्याच्यावर 2 महिलांचं प्रेम होतं. दोघींचं प्रेम त्या मारुतीवर होतं. ती पण म्हणायची मारुतीनी तुमच्याशी लग्न करणार आहे दुसरी पण म्हणायची मी तुमच्याशी लग्न करणार. मारुतीच्या डोक्यामध्ये एक विघ्न संकट आलं की आपण काय करावं. मग मारुतीने डायरेक्ट देऊला गेले आणि भंडारी डोंगरावर सुखनिवासी जोग महाराज यांच्याकडे गेले. जोग महाराज त्यांचं वाचन करत बसले होते. गाथा वाचन त्याचं चालू होतं आणि त्यांच्याकडे गेले आणि लांबून महाराजांना पाहिले लांबून वंदन केले. महाराजांनी वाचता वाचता त्यांच्याकडे पाहिलं मारुती आणि त्याबरोबर 2 स्त्रिया. महाराज म्हणाले मारुती ये ना इकडं काय झालं कशासाठी आला असं म्हणाल्यानंतर मारुतीने महाराजांचं दर्शन घेतलं. जवळ सांगितलंय महाराज मी तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी आलोय आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. म्हणलं काय काय झालं ते माझ्यासोबत आलेले 2 बायका आहेत ना ते दोघीही माझ्यावर प्रेम करतात आणि दोघीही मला म्हणतात की मी तुमच्याशी लग्न करणार आहे. तर या दोघीपैकी मी कुणाशी लग्न करू तेवढं मला सल्ला द्या. ते कुणाला विचारतात अजन्म ब्रह्मचारी असलेले सुखनिवासी सहानंदी जोग महाराजांना. जसं मारुतीच्या मंदिरावर स्पीकर लावावं आणि त्याच्यामध्ये गाणं असं तेरे मेरे बीच में कैसा आहे बंद. मारुती राय तर ब्रह्मचारी आणि त्यांच्यासमोर असं गाणं लावलं चालेल
नाही का तसं ब्रह्मचारी महाराज असताना त्या महाराजासमोर 2 बायका घेऊन दोघी माझ्यावर प्रेम करतात, मी कुणाशी लग्न करू असं बोलल्यानंतर जोग महाराजांनी 2 मिनिट शांत डोळे केले, बंद केले आणि ध्यान केलं आणि एकच उत्तर दिलं ऐकण्यासारखं आहे बघा. चिंतन फार खूप सुंदर आहे. मारुती कुठे लग्न करतो का? मारुती कुठे लग्न करतो का? नावच मारुती होतं. हा शब्द खूप शब्दकृपा त्याच्यावर झाली आणि तिथून त्या दोन्ही बाळाला परत पाठवलं आणि त्यांनी भंडारा डोंगरावर गाथा पूर्ण पाठ केली. नवे योग संस्थेचे चांगले श्रेष्ठ शिक्षक म्हणून आज त्यांचं नाव अजरामर आहे. शब्दपूर्वीचं ताकद म्हणजे माणसावर शब्दपूर्व झाली ते माणसाच्या जीवनाचं काय चालत होतं. त्याचबरोबर दृष्टीपूर्व अशी आहे की माणसाने एकमेक गुरुनी शिष्याकडं गुरु सुद्धा तेवढ्याच ताकदीचा, शिष्य सुद्धा तेवढ्याच ताकदीचा असेल तर नजरेतून सुद्धा दृष्टीतून सुद्धा गुरुला जे सांगायचं आहे ते बरोबर शिष्याला कळतो. त्याला म्हणतात दृष्टी शक्ती. तर दृष्टीकृपा एकदम उदाहरण सांगायचं झालं तर काश्मीरी बघा, काश्मीरी आपल्या पिलाला जन्म देते अंडीद्वारे, पण काश्मीरीला स्तन नसतं. काश्मीरी त्या पिलाला दुःख पाठवू शकत नाही, पण ती नजराने त्या पिलाला तृप्त करते. तिसरा आहे संकल्पना. माणसाने जर चांगली संकल्पना केली ना तर माणसाचं कल्याण होतं, पण तेवढा आपला थोडा विश्वास पाहिजे की आज आपला कार्यक्रम झालाच पाहिजे, आज आपली सेवा घडलीच पाहिजे. तर सेवा असेल, विश्वास असेल, थोडा निश्चय असेल तर पांडुरंग परमात्मा फळ दिल्याशिवाय राहणार. कारण निष्काम सेवा ही कधी सफल होते. कारण त्याच्यासाठी संकल्पना काय आहे. ऐबत बाबा ते प्रॉपर महाराष्ट्रातले ऐबत बाबा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील तारफळ या गावचे ऐबत बाबा त्यांनी दिल्लीची परंपरा सुरू केली. त्या ऐबत बाबांनी मध्य प्रदेशमध्ये एक मोठ्या संस्थानिकाकडे सरदार म्हणून काम करायचे. सरदार म्हणून बरेच दिवस काम केले आणि काम केल्यानंतर त्याला वाटू लागलं की आता काय काम करण्यात मजा नाही, आपण आपल्या गावाकडे जाऊ. म्हणून ते निघाल्यावर त्यावेळेस सोय नसल्यामुळे चालत आले एका अरण्यात सापडले आणि अरण्यामध्ये भिल्ल लोक त्याला पकडले. भिल्ल लोक पकडल्यानंतर त्याच्याकडे असलेलं धन आजपर्यंत कमवलेले वस्तू ते सगळे लुटले आणि त्याला भिल्लाचा नायक असणाऱ्या मोठ्या नायकाकडे घेऊन गेले. भिल्लाचा नायक म्हणजे भिल्लाचा नेता अध्यक्ष त्यांनी त्याला पाहिलं. हा क्षत्रिय ऐबत बाबा गोरा बुट्टा सुंदर, तो म्हणाला इतका सुंदर माणूस आहे, क्षत्रिय जातीच आहे तर आपल्या देवीला बळी द्यायला 1 नंबर आहे म्हणजे काय हरकत असं काय म्हणलं द्यायला. त्याला भुयामध्ये ठेवून टाकू आपण. म्हणून त्याला भुयामध्ये ठेवलं आणि वरून शिळा लावली. शिळा लावल्यानंतर बरेच दिवस गेले. मग हैबत बाबांना बरंच आठवण लागलं, कारण मी ज्यावेळी संस्थानिकामध्ये काम करत होतो त्यावेळी माझ्या हाताखाली अनेक सैन्य होते, हाताला काही माणसं होते, पण आता भुयामध्ये माझ्याशिवाय मला कोण आहे. हा भौतिक सुविधा असल्यावर देव आठवत नाही. जेव्हा भौतिक सुविधा संपते तेव्हा दैवी शक्तीची आठवण होते. संकटाकडे आपण देवाला मदत रे देवा काहीतरी मदत कर, पण खूप करेपर्यंत आपण देवाची आठवण करत नाही. पण देवाला सगळं माहीत असतं तो काय करतो ते माझ्याकडे येणार. पण हे झाल्यानंतर तसं पाहिलं तर ऐबत बाबा महाराष्ट्राचे असल्यामुळं आळंदीच्या मालक म्हणजे माऊलींचं नाव त्याला माहित होतं, माऊलीचा महिमा त्याला माहित होता. म्हणून त्यांनी त्याच्या मनामध्ये संकल्पना केली, माऊली ज्ञानोबा महाराज माझी तुम्हाला विनंती आहे, मी असा महाराष्ट्राचा आहे, जिल्ह्याने मला गोव्यामध्ये लपून ठेवलेला आहे आणि मला शिळा लावून बंद केलेलं आहे. माझी सुटका होणं हे शक्य नाही, तर माझ्यावर कृपा करा. माझी सुटका झाली तर मी आळंदीला येईन आणि तुमच्या पायावर लोकांना जाऊन मरेपर्यंत तुमची सेवा. एवढी फक्त थोडं संकल्पना केली, मला कृपा शब्द सांगायचा. संकल्पना केल्यानंतर पांडुरंग परमात्मा जगद्गुरु श्री संत ज्ञानेश्वर माऊलींना सांगून माऊलींनी त्यांना म्हणजे जो भुल्ल समाजाचा नेता होता त्या नेत्याच्या स्वप्नात गेला आणि म्हणाला, हो नायका तुम्ही ज्याला
कोंडून ठेवले ना त्याला उद्या सोडून द्या. त्याने म्हणलं मी सोडत नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी स्वप्नात केला. कोण आहे का तुम्ही ज्याला धरून ठेवलंय त्याला सोडून द्या. तिसऱ्या दिवशी हा नायक म्हणाला मी स्वप्नात ज्याला बघतो तोच माणूस माझ्या घरी धरून ठेवलेला आहे असंही कोणी म्हणतो का. तिसऱ्या दिवशी पुन्हा स्वप्नात येतो. आज जर तो नाही काढला त्याला तो कधी सोडवणूक नाही केली तर तुझा मुलगा मरेल. या भीतीपोटी त्यांनी हैबत बाबाला सोडलं आणि तिथून हैबत बाबा डायरेक्ट आळंदी घातले आणि ज्ञानेश्वरी महाराजांच्या समोर विळा घेऊन रामकृष्ण हरी म्हणत असताना साक्षात समाधी अलग होती. ज्ञानोबराय डोलत होतं. हा संकल्पाचा सुभाष संकल्प झाला. सत्तापुरता इमारत कृपा माझं केली परी नाही घडली सेवा काही. यामध्ये कोणती कृपा यांच्यावर झाली मला तो मुद्दा सांगायचं. स्पर्श कृपा पण मस्तकी ठेवू जात डोक्यावर हात ठेवून सद्गुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर ते स्पर्श कृपेचा आशीर्वाद आहे. मग मी तर सेवा केलं नाही तर मला सद्गुरूंनी तसं काही मेवा दिला. हा तुकोबारायांच्या मनामध्ये संकल्पना आली. आणि दुसरी गोष्ट महत्वाची सापडलेल्या वाटा जाता जमल्या स्नान मस्तकी तो जाणं ठेवला तर बाबाजीने भोजना मागती दुःख पावशेर वडील विसरा स्वप्नामध्ये आणि दुःख मागणी केली पावशेर केलं आणि मला ती मागणी पूर्ण करायच्या अगोदर मला जाग आली. आता माझ्याकडे प्रश्न पडला स्वप्न झोपेत आहे. सगळा दृष्टांत अनुभव स्वप्नात आहे आणि मी स्वप्नातून जागृत झाल्यानंतर स्वप्न संपलेलं आहे आणि माझं दुःख पावसात जायचं राहिलेलं आहे आणि मी सेवा नाही केलं तरी मला आशीर्वाद दिले. हा काय चमत्कार आहे. पण याच्या मागे चैतन्य संप्रदायाचं महत्व आहे. आपण जे तुकोबराय महाराज चैतन्य संप्रदायाचे सुरुवात झाली विष्णुदेव, त्यानंतर ब्रह्मदेव, त्यानंतर नारद, त्यानंतर व्यास, त्यानंतर राघव चैतन्य, त्यानंतर केशव चैतन्य, त्यानंतर बाबाजीने मंत्र दिला तुकाराम महाराजाला. ही अशी चैतन्य संप्रदायाची शाखा आहे. पण चैतन्य संप्रदाय, दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, विष्णू संप्रदाय असे अनेक संप्रदायाचे प्रकार आहेत. पण आपला चैतन्य संप्रदाय आहे असा आहे जिथे सर्व जाती धर्म जात पात काही नाही. सकळाची येते आहे अधिकार. सकळाची येते आहे अधिकार योगी उद्धार हरीच्या नामे. हरीचं नाम घेतल्यानंतर आपलं नाही कधी उगाच उतार होतं. आपलं तर होतच होतं. तुम्ही म्हणतात ना आज बा अजितदादांनी अचानक ऍक्सिडेंट भरून झाले. उपमुख्यमंत्री असल्याने आज महाराष्ट्राला सुट्टी ते तुकवटा महाराष्ट्र तुकवटामध्ये प्रधान आहे. तसं हरिनाम जरी आपण घेतलो तर त्याची कृपा आपल्याला होते असं नाही. देणाऱ्याला तर होतच होतं, देणाऱ्याच्या कुटुंबालाही होतच होतं. ज्यांना ज्यांना घ्यायला लावलं त्यांना त्यांच्या कुटुंबाला होतं. म्हणजे कलियुगाला होतो. म्हणजे कलियुगाचा उद्धार आहे. हरिनामामध्ये सांगत नाही. आता नाव कुठं घेतला पाहिजे आवडीने घेतला आवडीने भावे हरिनाम आवडीने भावे हरिनाम. नाम
सर्व आहे नको भेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा दान काही आपण खऱ्या मनाने आपली जर इच्छा असेल आणि आपण आपल्या प्रामाणिक मनाने जर सेवा केली पहा आपल्या घरामध्ये सुद्धा साधं उदाहरण आहे आपल्या घरगुती सांगतो तुम्हाला आपल्या घरात सुद्धा जी महिला आहे जी पत्नी आपल्या पतीला जे आवडतं ते स्वयंपाक केल्यावर पती खुश असतात त्या पतीच्या मनानं स्वयंपाक केल्यावर पती खुश असतात बघा महिलावर काय आपल्या माता बघतो पतीच्या मर्जीनं जर आपण स्वयंपाक केला त्यांना जो आवडतो त्यांना कसं पाहिजे त्या पद्धतीनं जर स्वयंपाक झाला तर पत्नीचं स्वयंपाक गोड आहे आणि पतीचं पोट मोठं आहे अन्यथा नाही म्हणजे आपल्या पतीला खुश करण्यासाठी आपल्याला एवढा अभ्यास करावा लागतो तर आपल्या भगवंताला खुश करण्यासाठी आपल्या मनाचं आपल्या तनाचं आपल्या देहाचं सगळं त्याग करून फक्त ना फक्त पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनामध्ये पांडुरंगाचा धाव भगवंताचा धाव भगवंतर असलेली श्रद्धा कशी असते त्याच्यावर ईश्वर आपल्याला कृपा करत असतो त्याचं उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एखाद्या माणसाकडे जायचं असेल आपल्याला भेटायचं असेल आणि आपली परिस्थिती नसेल आपण जाऊ शकत नसेल तुम्ही घरी बसून जरी त्यांचा धावा आवडीने केला तर तो माणूस आपल्या घरी येतो त्यासाठी दृष्टांत येतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल मुंबईला डॉक्टर होते नीतू मांडके नावाचे डॉक्टर होते सगळ्यांना ऐका बरं चिंतन फार महत्वाचं आहे पण आज आपण महागौरीला आलेला आहे आणि आजचा दिवस आता एक पर्वणी इतकं सुंदर आहे या दिवशी या पर्वणीला कमीत कमी एक दोन तरी विचार आपल्या घरी आपण ठेवलो किंवा आपल्या मनात ठेवलो तर आजचं पत्नीचं पुण्य आपलं प्रसार होईल कारण मुंबईचा जो डॉक्टर आहे त्याचं नाव आहे नीतू मांडके डॉक्टर हृदय विकारावर आजार कमी करणारे तज्ञ ते हृदय विकार तज्ञ होते आणि बरेच वर्ष त्यांचं काम इतकं चांगलं होतं की त्यांच्या कामाची
आपलं नाव देशामध्ये, अमेरिकेमध्ये, परदेशामध्ये सगळीकडं नितू माणके म्हणजे हृदयविकाराचं 1 नंबर तज्ञ डॉक्टर असं त्यांचं नाव सगळीकडे प्रसिद्ध झालं. आणि प्रसिद्ध झाल्यानंतर ही बातमी दिल्लीला कळाली आणि दिल्लीच्या आरोग्य खात्यानं, दिल्लीच्या मिनिस्टरनं त्या प्रसिद्ध असणाऱ्या नितू माणकेंना एक पुरस्कार देण्याचा ठरवला. आणि तो पुरस्कार प्राप्त आपल्याला प्रमाणपत्र त्यांच्या घरी पाठवला आणि तो तारीख आणि तो दिवस त्यांना कळवण्यात आला. त्या दिवशी तुम्ही हजर व्हा, तुम्हाला चांगला पुरस्कार देऊन दिल्लीमध्ये मोठ्या पद्धतीनं मोठ्या थाटात तुमचा सन्मान करण्यात येईल असं पत्र या नितू माणकेंच्या घरी आलं. दैवयोगाने नितू माणकेने ते पाहिलं. दिल्लीला जायचंय म्हणून त्यांनी सगळी तयारी केली. तयारी केल्यानंतर नितू माणकेचं लक्षात आलं एवढ्या लांब जायचंय तर विमान सेवा आपण करूया. म्हणून त्यांनी विमान बुकिंग केलं. बरोबर कधी लँडिंग होणार आहे, कधी टेकअप होणार आहे, तू जेणेकरून दिल्लीला दिलेल्या वेळामध्ये, दिलेल्या तारखेला सकाळी 11 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने ठरवून त्यांनी विमानामध्ये प्रवासाला सुरू केलं. मी थोडक्यात सांगतो. आणि विमानामध्ये बसले. दिल्लीचं आणि मुंबईचं अंतर निम्म्याच्या वर 70% कव्हर झाल्यानंतर विमानमध्ये बिघाड झाला आणि विमान लँडिंग करण्यात आलं. लँडिंग करण्यात आल्यानंतर नितू माणकेच्या मनामध्ये चल सुरू झालं. आता लँडिंग झालं म्हणजे विमान कधी दुसरा येणार आणि आपण उद्या सकाळी 11ला गेलं पाहिजे. त्या तारखेला जर मी उभं राहिलो नाही तर माझं कौतुक मला गप्पा मिळणार नाही, तो मला प्राप्त होणार नाही. चिंता लागली. म्हणून विमानाच्या विमानतळावर जाऊन एअरपोर्टला माहिती घेतली तर एअरपोर्टमध्ये माहिती मिळाली अजून 10 तास कोणतंही विमान येणार नाही. मग तर नितू माणकेंच्या डोक्यामध्ये अनेक टेन्शन, चिंता आली. पण नितू माणकेने त्यांच्या सोबत असलेल्या माणसाला घेतलं आणि आपण खाजगी वाहन करू आणि जाऊ म्हणजे 10 तासामध्ये खाजगी वाहन जवळ होईल. खाजगी वाहन घेतले. नितू माणके गाडीत बसले. ड्रायव्हर सुसाट वेगाने गाडी सुरू झाली. सुरू झाल्यानंतर जरी असं झाला न कळतपणे अरुंद रोड आला आणि तिथून रस्ता चुकलं आणि 100-150 किलोमीटर वाहन दुसऱ्याच रोडने गेलं. आणि पुढे गेल्यानंतर वाहन स्टॉप झालं, रोडच बंद झालं. पण नितू माणके म्हणाला ड्रायव्हरला बघ रे, अंधारची वेळ आहे, कुठे आलो आपण, पुढे रस्ता दिसत नाही. थांबा साहेब म्हणले. खाली उतरले. बघतो तर पुढे अरण्य आहे. अरण्यामध्ये ते गाडी गेलेली आहे आणि तिथून रोड बंद आहे आणि जी रोड आहे ती अरुंद आहे. मग असं करत असताना नितू माणके म्हणाले तिथे शेजारी कुठं तर बघू, आता रात्रीची वेळ आहे, आपण काय आश्रय मिळतं का भाऊ. असं म्हणाल्यानंतर एका जंगलाच्या बाजूला अरण्यामध्ये झोपडी दिसली आणि त्या झोपडीमध्ये एक छोटासा जीवा चेवत होता ते त्याला दिसला. नितू माणके ड्रायव्हरला म्हणाले चला आपण त्या घरी जाऊ आणि अख्खं रात्र कसं तर काढू, तुझ्या बोलून काय करता येईल का, नाही ना नाही त्याच्या पुढे काय करायचं. असं म्हणाल्यानंतर त्या नितू माणकेने आणि ड्रायव्हरने त्या घरी गेले. झोपडी होती, दार मोडकं तोडकं होतं. दारावर थाप मारले. अहो कोण आहे का, अहो कोण आहे का, हा कोण मारतात. सुप्रसिद्ध नितू माणके डॉक्टर. मग आतून एक महिला आली. ती महिला विधवा होती आणि तिच्या हातामध्ये दोरी होती आणि ती महिला पाळण्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून पाळणा हलवत होती. हा डॉक्टरने पाहिलं. तसं नितू माणकेला देव मान्य नव्हतं. नितू माणकेला कर्म मान्य होतं. कर्म, कर्मावर विश्वास आहे, माझं देवावर नाही असं नितू माणके सगळ्यांना म्हणायचा आणि देवाला तो मानत असायचा. मग म्हणाले अहो ताई तुम्ही काय करता. ते म्हणाले अहो ताई ते बाजूला राहू द्या, तुम्ही कोण आहे, कशाला आलात म्हणाले. ती म्हणाले मी सांगतो तुम्हाला, पण तुम्ही हे काय करता म्हणाले. त्या पाळण्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती काय, त्याला दोरी ठेवून तुम्ही हलवता काय, ती मूर्ती का तुमचं ऐकतो का, तुम्ही काय झाले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, हे काय चालली नेमकं तुमचं. ती म्हणाले ठीक आहे माझं असू द्या, तुम्ही आलात पण आपल्याकडे नियम आहे अतिथी देवो भव, तुम्ही आलात रात्रीची वेळा मी चहा ठेवते आणि नंतर बोलू म्हणाले. चहा ठेवायला गेली, चहा ठेवली आणि चहा ठेवल्यानंतर पुन्हा येऊन ते बाळाला झोके मारू लागले. ते ड्रायव्हर आणि नितू माणके थांबलं. त्या झोके मारूच्या नादीमध्ये रामकृष्ण हरी म्हणण्याच्या नादामध्ये म्हणजे त्याच्या नादामध्ये ती चहा पेरवून गेलं. तिचा वास
वास आला चहाचा. मग पुन्हा ती स्त्री परत परत डॉक्टरकडे गेले. डॉक्टर साहेब माझं सॉरी, माझं चुकलं, चहा करत नाही, मी दुसरं चहा ठेवते, तुम्हाला चहा आणून देते, आपण बोलू. ठीक आहे म्हणले. पुन्हा चहा ठेवली, चहा घेऊन आले आणि डॉक्टर साहेबांना चहा दिला. त्या ड्रायव्हरला चहा दिला आणि ड्रायव्हर चहा घेतले. डॉक्टर साहेबांनी चहा घेतलं आणि डॉक्टर साहेबांनी बोलायला सुरू केलं. म्हणजे ताई, तुम्ही पाण्यामध्ये मूर्ती ठेवून तुम्ही गाणं म्हणताय रामकृष्ण हरी, मूर्ती कुठे तुम्हाला स्वतःला करतो का? ती म्हणाली, तुम्ही कोण आहे मला माहित नाही, तुमचं नाव मला माहित नाही, तुम्ही विचार का आला हेही मला माहित नाही, मी तुम्हाला कसं सांगणार? पण एक सांगते म्हणले, ते बाजूला बघा म्हणले, त्या पलंगावर माझा 6 वर्षाचं बाळ आहे. माझा नवरा तर मेलेला आहे, 6 वर्षाचं बाळ आहे आणि ते हृदय विकारानं आजारी आहे. 6 वर्ष झालं त्याचं हृदय काम करत नाही, ते तडफडत आहे. म्हणून मुंबईला कुठं मोठा डॉक्टर आहे म्हणे, त्याचं नाव विठू माणकं आहे म्हणे, त्याच्याकडे जायला माझ्याकडे पैसा नाही आणि मी तेवढे लांब जाऊ शकत नाही. म्हणून मी पांडुरंगाला सांगत आहे, पांडुरंग तू त्या डॉक्टरकडे मला नेण्याचं ताकद आहे, मला बोल दे. म्हणून मी रामकृष्ण हरी म्हणत आहे. हे ऐकायल्यानंतर विठू माणकाच्या डोळ्यात पाणी आलं. तो डॉक्टर मीच आहे म्हणले ताई. जेव्हा म्हणाले, तेव्हा आता तरी डॉक्टर साहेब देवाला मानता का नाही म्हणते. तर सांगतो मला सांगायचं काय, आपण आपल्या प्रयत्नाने, आपण आपल्या श्रद्धेने प्रामाणिकपणे जर हरिनाम घेतलं, देवाचं नाव घेतलं आणि आपण जर प्रामाणिक राहिलो तर देव आपल्याला भरभरून देतो. पण ते भरभरून देत असताना आपल्याला ओळखतात, पण देव कृपा करतो पण आपल्याला ओळख येत नाही. अजून एक कृपाचं उदाहरण देतो, मग आपण पुढे जातो. त्याचं काय केलं, एक साधू, मोठा साधू एका गल्लीमध्ये फिरत भिक्षानं मागत आल्यानंतर त्याचा घरासमोर उभारले, भिक्षा आणवा म्हणाले. त्यानंतर ती घरातली म्हातारी बाई भिक्षा घेऊन आली तर आली, सगळं शिळं होतं. शिळं भिक्षा ती महाराजांना दाखवलं. महाराज म्हणले, मी येत नाही आणि मला तुमच्या घरी जेवण करायचं, मला तुमच्या घरी जेवण करायचं आहे असं म्हणले. ती म्हणाली, तुम्हाला भिक्षा घ्यायला माझ्याकडे काय नाही आणि जेवण कुठून आणणार म्हणले. मी जेवण कुठून आणणार? नाही म्हणले, मला काही मला भोजन पाहिजे, मी तुमच्या घरी भोजन करणार आहे. भोजना मागती तुमचं पावशेर हा विषय मला तिथं सांगायचं आहे. त्यांनी मागणी केली. आता पावशेर काय आहे त्यानंतर बघू आपण. पण त्या महिलेने आग्रह केला, शेवटी नाही. पण महाराज ऐकले नाही. महाराजांना घरात घेतलं, पाठपूजा केली आणि ती महिला इकडं तिकडे शोधू लागली. संपूर्ण घरामध्ये धान्य संपलेलं होतं. घर फार गरीब दरिद्र अवस्थेतलं घर होतं आणि त्या दारिद्र्य अवस्थेच्या घरामध्ये छोटस त्या मडक्यामध्ये काळ्या पिठ्ठ होतं. त्या काळ्या पिठ्ठाचे 2 लाडू केले आणि महाराजाला आणून दिले. महाराजांनी आनंदानं काळ्या पिठ्ठ खाल्लं आणि आशीर्वाद दिला, पुढच्या वर्षी पुन्हा येतो, पुन्हा तुमच्या घरी मी जेवण. आशीर्वाद दिले, महाराज निघून गेलं. बघता वर्ष गेला आणि महाराज पुन्हा त्या घरी आले. भिक्षायनवा काही म्हणाले. ताईने महाराजांना हात घेतलं, पाठपूजा केलं, सगळं केलं. मागच्या वेळी छोटे लाडू केले, यावेळी तुला लाडू पिकताच्या महाराजाला घेऊन जातो. शांत सांगला, मग ते लक्षात येते बघा. महाराजांनी आशीर्वाद दिल्यानंतर म्हातारी भरभरून आलं. म्हातारी श्रीमंत झाली. माताच्या घरामध्ये पंचभूषण जेवण होतं, पण महाराजांनी शेवटी पिंकाचे लाडू दिले. सांगायचं आपल्याला काय, गुरुकृपा झाल्यावर सुद्धा गुरुकृपा ओळख आलं. तसं तुकाराम महाराजांनी सद्गुरूंनी मागितलं, भोजना मागती तुमचा पावशेर. कोणतं पावशेर मला मागितलं? पावशेर म्हणजे काय? की पावशेर म्हणजे एक टोटल रुपयातला 4 भाग माप पाहिजे आणखी एक पावशेर. मग सद्गुरूने सांगितलं पावशेरच का मागितलं? कारण पावशेर असा आहे, आपल्या अंतरणामध्ये स्नेह असतो, प्रेम असतं आणि ते स्निग्ध रूपामध्ये असतं. अंतकरण कसं आहे, स्नेहपूर्ण असते. आणि अंतकरणामध्ये 4 वस्तू महत्वाच्या आहेत. मन आहे, चित्ती आहे, चित्त आहे, बुद्धी आहे आणि अहंकार. या मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यापैकी एक जरी भाग तुम्हाला अर्पण केलंस, मन जरी मला अर्पण केलंस, मी तुला सुखी ठेवतो, तुला मी आनंदी ठेवतो. बुद्धी जरी मला दिलास, तुझं मी प्रताप करतो, तुझं साफल्य करतो, तुझं चांगलं करतो. अहंकार सोडून जर माझ्या कामाला लागला तर तुझी मी आनंद ठेवतो, तुझं कल्याण करतो, तुझं हित करतो. तू सांगायचं काय, त्यातला मला मन करते, हित बुद्धी करते, चित्त करते, अहंकार करते. म्हणून सद्गुरूंनी भोजना मागती दुःख पावते, पण ते सुद्धा देण्याचं भाग्य माझ्या मनात नाही. मी जागा झालो, वडीला विचार होतो काय
बदल अंतराय म्हणून या काय करा काय चुकलं माझं. बाबाजीने मला आशीर्वाद दिला, कारण सद्गुरूने मला आशीर्वाद देणं किती योग्य आहे बघा. 1554 तुकोबराव महाराजांचं वय 24 वर्षाचं होतं. 24व्या वर्षी 1554च्या वेळी त्यांना माघशुद्ध दशमीला गुरुवार आणि येऊन अनुग्रह दिला. आपल्या सुद्धा अनुग्रह कसं काही सेवा न करता दिला. एवढंच नसून गंगा स्नानाला जात असताना मला त्यांनी भेटले आणि माझ्या मस्तकावर ठेवून हात घेऊन आशीर्वाद दिला आणि मला भोजन करण्यासाठी खूप अवसर मागितले. आणि मी जागृत झाल्यावर ते सगळं अदृश्य झालं. तर काय अंतर पडलं, काय चुकलं म्हणून काय करा झालं, काय चुकलं आपण सगळं दुनिया पुढचं नावं नसरू पुढं तुम्हाला सत्यगुरुराय कृपा मज केली बरी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटा जाता गंगा मस्तकी तो गाण भोजना मागती तुमचं पावसे बदल विसर सत्ता माझी. सापडविले वाटा जाता गंगा मस्तकी तो जाण ठेवला. सापडविला हा शब्द सुद्धा फार महत्वाचा. तुकाराम महाराज असं म्हणतात, त्या शब्दावर मला भरपूर बोलता येतं, पण आता वेळेचं आपल्याला जाणून सापडविलं आणि सापडणं. तुकाराम महाराजाला सद्गुरू सापडला नाही, सद्गुरूला तुकाराम महाराज सापडले. म्हणजे बघा, भक्तांनी सद्गुरूसाठी धावत असतो, पण सद्गुरू भक्तासाठी धावत आहे आणि भक्त मिळाले पकडलेलं. किती भाग्य पटायचं म्हणजे तुकोबरायचं. आणि त्याला उभं नाही, पण ह्याला कसं आहे, जन्म जन्मी आम्ही जन्म जन्मी आपल्या सुखातून हरिनाम येणं त्याला अनेक वर्षाचं अनेक जन्माचं संचित लागतं. तुम्ही आपण जे वारकरी आलो, वाडीमध्ये आलो, तुम्ही बसताय, मी तुमच्या बंधूच आहे, तुझं काहीतरी सांगण्यासाठी तुम्ही मला उभा केलाय. तर मला तुमच्या मुद्द्याने मोठं ज्ञानीने माझं मामराचे काय बरं पडा पायाची ओढ पायी बरी तुमच्यापेक्षा लहान आहे, अज्ञान आहे, पण तुमच्या समोर सांगण्यासाठी तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं मला उभा केलाय. म्हणून मला सांगायचं काय, हे माझं कुठंतरी संचित तसं आपलं संचित असेल, आपलं काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य असेल तर आपल्याला देव प्राप्त होतो आणि देवाची कृपा मिळते. म्हणून भोजना मागेचे सुख पावते पडीला विसर स्वप्नामध्ये. बाबाजीने आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजी ते स्वतः सांगतात, मी बाबाजी आहे, मी चैतन्य संप्रदायाचा आहे. चैतन्य संप्रदाय कुठून आलेला आहे सांगा, सांगितलं तुम्हाला. सद्गुरूची परंपरा असते, गुरुची एक परंपरा असते आणि परंपरानुसार अनुग्रह घेतलं तर ते सिद्धीच जातं. तसं येण्या बाबाचा अनुग्रह घेऊन आपण जर अनुग्रह घेतलं म्हणून उड्या मारलो, तसे गुरु भरपूर आहे, तसे शिष्य भरपूर आहे, पण अनुभव शून्य आहे. अनुभव शून्य आहे. कारण आपल्याला जर अनुभव घ्यायचा असेल तर आपण अनुभवलंच पाहिजे की आपले गुरु, आपली गुरु व्यक्ती किती चांगली तरच आपल्याला
गुरुदक्षिणा चांगला मिळणार आहे का मी आज चांगलं कृत्य केलो तो मला करता आलं तुमच्यामुळं तरच तुम्हाला समाधान वाटणार आहे आणि किती जरी चांगलं केलो पण मला समाधान वाटणार नाही कारण तुम्ही चेहरे मला सांगतात की महाराज काय बरोबर बोलू चेहऱ्यावर सुद्धा माणसाला सांगता येतं सांगायचं काय बाबाजीने आपले सांगितले नाम घेता वाया गेला असं कोणी आहे केला असं आहे का सांगा तू नाम घेतलं आणि वाया गेलं अहो कधीच नाही तुम्हाला माहित आहे प्रल्हादाचं घर आज त्यांनी नामामुळे तरलं त्याच्या वडिलांनी त्याला काय काय शिक्षा केली तरी सुद्धा तो तरला म्हणजे नामाचंच आपल्या सांगतो तुम्हाला एवढंच नाही की नाम आहे असं आहे नाम सार नाम विठोबाचे म्हणजे आपण जर नाम चांगलं घेतलं तर विठोबा आपल्या पाहिजे एक लक्षात घ्या महत्वाचं गोष्ट सांगतो काही लोक देव मानत नाहीत काही लोक देव मानतात जे देव मानत नाहीत ना ते संकट आल्यावर अक्षरशः आत्महत्या करतात कारण त्यांच्या मागे देव उभाच नाही ना पण त्यांची देवावर नक्की नाही पण आपण देव मानतो म्हणून आपले देव वाचवायला येत नाही हे सत्य पण देव वाचल्याशिवाय राहतो साधा उदाहरण सांगतो तुम्हाला एखाद्या माणसाचं देवभक्ती चांगली आहे आणि दुसऱ्या माणसाचं देवावर श्रद्धा नाही तो भांडण होतं इतकं भांडण काढा केलं जातं की तो माणूस देवाला मानणारा माणूस रेल्वेमध्ये आत्महत्या करायला जातो 12:30ची गाडी येणार होती तो बरोबर 12:25 हजर 12:30ची गाडी माझ्या अंगावर ठेवू दे मी आत्महत्या करतो असं म्हणाला मग तो पुढचा म्हणाला देव न मानणार अरे तू जरी गेला तू देवाला मानतो का देव वाचवा येणार काय तू म्हणतील म्हणजे फुकट कशाला जातो तुम्ही देव मानतो इथं ठीक आहे देवाची परीक्षा घेऊ नको म्हणले तो म्हणाला देव मानू तर मी मानतो देव मला मानू दे न मानू दे मला तुला दाखवायचं आणि हा गेला 12:25 रेल्वेवर मस्तपैकी झोपला एसी झोपला आणि रेल्वेची वाट मध्ये लागला 10 मिनिटं झाले 15 मिनिटं झाले 1 तास झालं 2 तास झालं सूचना आली येणारी रेल्वे 2 तास उशीर येणार दृष्टांत संपला तो माणूस झोपून उठून घरी सांगायचं तात्पर्य काय की आपण देवावर जर चर्चा केली ते कशाच्या रूपाने आपल्याला कसं टाळतो हे आपल्याला सांगता येणार आहे आणि ते सांगण्यासाठी बाबाजीने मंत्र दिला तो राम कृष्ण हरी 6 शब्द आहे राम कृष्ण हरी इतका सोपा मंत्र आहे आणि अजूनही विषयामध्ये सुखरायांनी हे सुद्धा सांगितलं की सद्गुरूने मला जे मंत्र दिलंय ना तो माझ्या आवडीचा आहे उदाहरण असं व्हावं पेपर द्यायला जावं आणि आपण जे वाचलं त्याच्या विद्यार्थी कालच वाचलो पैकीची पैकी मारते तसं महाराजांनी त्याचं नामस्मरण केलं त्याचा अटहास केला आणि त्याच्यासाठी धडपड होते तोच सद्गुरू तोच मंत्र आणि तोच करायला सांगितलं किती मोठं भाग्य म्हणून बाबाजीने आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी या शेवटच्या क्षणामध्ये सुखरायाने सांगतात महादशुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केलं अधिकार काम आहे तुकाराम महाराज सांगायचंय मी एक पामर आहे कारण तुकाराम महाराजांचं जो वैराग्य जर इतिहास बघितला तर अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येतं त्याची जी अवस्था होती सगळं ऐश्वर संपन्न असताना तरी ती अवस्था फक्त नामासाठी केली आणि नामच त्याला तारलं काय पेन होतं सांगा तुकाराम महाराजांना श्रीमंती भरपूर होती शेती भरपूर होती एक नव्हे 2 बायका कशामुळे झाले की यांच्या नामाच्या नादीत ते वेडे झाले आणि संसार दरिद्र अवस्था एकदम बिकट परिस्थिती आल्यामुळं त्यांचा संसार राख रांगोळी झाले असं म्हणतात पण मला सांगा राख रांगोळी कशासाठी केली हे घेण्यासारखं आहे म्हणजे राख रांगोळी परमार्थाच्या नावासाठी घेतली मला सांगा ज्यांनी जन्म दिला ज्यांनी वाढवलं ज्यांनी सांभाळलं ज्यांनी शिकवलं त्याचं जर नाव घेतलं तो आपल्याला मारेल का तारल्याशिवाय आपल्याला म्हणणार नाही तो तारणार म्हणून तुकोबराय महाराजाला शेवटी तारला तो दिवस आजचा महादशुद्ध दशमी पाहुणी केला अंगीकार तुका म्हणे सापडविले वाटा जाता गंगापुरा मस्तकी तो जाऊन देऊला ज्ञानेश्वर महाराज
हॅलो
म्हणून काय करा राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले पुन्हा मालिकेचे बाबाजीने आपले सांगितले मंत्र दिला राम माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला शिकार तुका म्हणे सापडविले वाट जाता गंगा स्नान मस्तकी तो महाराजांनी 1554 मध्ये वयाच्या 24 वर्षी सद्गुरूंनी जो अनुग्रह दिला जो स्पर्शकृपा दिला त्याचं यथामतीचं संपूर्ण माहिती उपमरायने या अभंगाद्वारे आपल्या पुढं प्रतिपादन केला आहे आणि तो अभंग कशासाठी प्रतिपादन केलेला आहे तो सगळ्याला माहिती व्हावं असं नाही की तुकोबरायाने जशी भक्ती केली आपण जर तशी भक्ती करण्याचा प्रयत्न केला त्याला कदाचित आपल्यावर सुद्धा कृपा झाल्याशिवाय राहणार नाही हा या अभंगाचा संदेश घेऊया आजच्या या शुद्ध मंगल आणि चांगल्या पर्वणी मध्ये आजची सेवा मला मिळाली त्या आपल्या सोलापुरातील सज्जड समाज भजनी मंडळ यांच्या या वारीमध्ये दसवे निमित्त आणि हा कीर्तनाचा सोहळा इतका थाटामाटा इतकं सुंदर नियोजन इतकं मंडप माईक व्यवस्था सुंदर आणि सर्व महिला वर्ग आणि सर्व पुरुष वर्ग सर्व वारकरी लोक शांत चित्ताने ऐकून माझे दोन शब्द ऐकून घेतला आणि या अभंगामध्ये मी सांगत असताना माझ्या कीर्तनातून काही चुकीचं सांगितलं गेलं असेल तो माझा दोष आहे आणि तो बरोबर आहे तो सत्य आहे तो योग्य आहे तो भगवंतानी सद्गुरांनी आणि तुम्ही सर्वांनी मला केलेला आशीर्वाद आहे त्यामुळे तो सकाळून आलेला आहे ते सगळ्यांनी आपण आपल्या आनंदाचरणी अर्पण करूया आणि कीर्तनाला तो आराम पूर्ण करू